हॅलो गाईस, नमस्कार. मी नीरज कोहली. आज आम्ही आलो आहोत मच्छी पकडायला. मी माझ्या मित्राबरोबर आलो आहे, तेजेंद्र कोहली. त्याची तुम्हाला पुढे ओळख करून देतो. आता जाळे टाकली होती. आज पाळावाळा आलो आहे. बघूया काय भेटतं आणि काय नाही आपल्या जाळ्यात. आता वाजले सकाळचे 5:30 पावणे 6ला आम्ही इथे आलेलो, म्हणून हे थोडंसं उजेड दिसतोय. अजून लवकर येणार होतो पण पाऊस खूप होता म्हणून थांबलो आणि थोडासा लेट आलो. हा तेजेंद्र कोहली पहिल्या जाळ पालावतोय. ते पूर्ण दगडामध्ये आम्ही आलो आहोत. बघा आता पूर्ण आजूबाजूला दगडच आहेत. आता आम्ही दुसरं जाळं बघायला आलो आहे. पहिल्या जाळ्यामध्ये काय नव्हतं मावरं. आता बघूया दुसऱ्या जाळ्यामध्ये काय मावरं भेटते की नाही ते. अशी टोटल मिळून आम्ही 8 ते 10 जाळे असे टाकतो. तेव्हा कुठे जाळ्यामध्ये 1-2 मावरं भेटतं. हे बघ काहीतरी आहे. हे बघ किती मोठं. कोत्या आलाय, कोत्या. आणि मस्त आहे, मोठा एकदम. दाखव. हे तिसरं जाळं आहे. ते बघतोय काय भेटतोय का. लवकर यावं लागतं, म्हणजे जसा जसा समुद्राचं पाणी कमी होतं त्याच्या कट यावं लागतं. नाहीतर असं सुक्यावरती जाळं पडलं तर मग कुत्रे वगैरे येतात. मग मच्छी वगैरे लागली असेल ती खाऊन मग ते खराब करतात. म्हणून ते लवकर यावं लागतं. काळोखामध्ये जेव्हा गुडघे एवढा पाणी असेल, कमरे एवढा पाणी असेल, त्या पाण्यात येऊन बघावं लागतं. हे बघ, तिसरं झालं आहे ते पण पूर्ण रिकामे आहे. त्याच्यामध्ये पण काहीच आलं नाही. फक्त एक छोटासा मासा भेटला आहे आपल्याला. आता हे चौथं झालं आहे. हे बघ, असं पूर्ण जर लवकर नाही आलं तर पूर्ण पाणी निघून जातं आणि सुक्यावर पडतं. बघा, मला वाटतं या जाळ्यामध्ये पण काय नाही आहे, खालीच आहे पूर्ण. हे 5वं जाळं आहे आणि यामध्ये पण काय नाही, खालीच वाटतं. हे पण इथपर्यंत आहे, पूर्ण पूर्ण खालीच आहे. हे 6वं जाळं आहे. याच्या हातामध्ये काय आहे की नाही माहिती नाही, पण आज हे सोडून घरी घेऊन जायचं आहे. हे बघा, हे 7वं झालं आहे. याच्यामध्ये काय आहे की नाही माहिती नाही. रोज मच्छी असते त्याच्यान की नाही? नाही, रोज तर भेटत नाही, पण कधी कधी भेटलं तर मोठंच काहीतरी भेटतं. नाही तर रोज असंच खाली झालं बघून जायचं. कधी कधी असतं, पण भेटलं तर मोठंच भेटतं आणि छोट्या चितळ वाटतात नाही. मग आज आपण आता किती जाळ टाकलेली इथे? टोटल आता 8 टाकलेली, हे 7वं आहे आणि फक्त एकच राहिले. त्याच्यातली घरी पण घेऊन जाणार आहोत ना 2. हा, 2 भेटलं. मच्छी नाही आहे म्हणून
काढणार आहोत 2. हे पण पूर्ण खालीच वाटतंय मला तर ना. खालीच आहे. हे 7वा झाला आणि हे पण खालीच आहे. म्हणजे आतापर्यंत 7 जाळी बघितली, त्याच्यामधलं फक्त एक छोटा मच्छी भेटलं आहे, कोत्या भेटलं आहे. आता शेवटचं अजून एक आहे 8वं, त्याच्यामध्ये जर काय असेल तर नशीब. मग हे शेवटचं जाळं बघायला आलं 8वं. तर बघूया याच्यामध्ये काय आहे का नाही ते. हे पण मला वाटतं सोडून घरी घेऊन जायचं आहे. हे पण जालाचं आता वाइंड अप केलं आहे, घरी घेऊन जायचं आहे. म्हणजे आपण आता 8 जाळे बघितली आपली जी टाकली होती ती, त्याच्यामध्ये फक्त एका जाळ्यामध्ये थोडंसं तेव्हा मच्छी होती आपली. फक्त एक मच्छी आपल्याला आज भेटलेली. रोजचं असं असतं, आलं ते आलं, नाही तर मग खाली खाली हाताने जायचं. हे नानाने आत्ताच जाळं टाकलं आहे. हे संध्याकाळी येऊन 6 वाजता चेक करतील काय मच्छी आहे की नाही ते. म्हणजे दुपारी भरती होईल तेव्हा, भरती जेव्हा कमी होते तेव्हा येऊन चेक करतात. असं दगडाला बांधून वगैरे ठेवावं लागतं. नानाने टोटल 4 जाळे टाकलेले आहेत. संध्याकाळी येऊन चेक करतील. आत्ता बघितली तर त्या जाळ्यामध्ये काहीच नाही, पूर्ण खाली होती आज सकाळी बघितली तर. असं नीट मोठ्या मोठ्या दगडांना बांधून ठेवावं लागतं, नाही तर मग ती लूज असलं की ती हलवून हलवून फाटून जातात पूर्ण जाळी. चला गाईस, आता आम्ही निघतो इथून. एवढी जाळे पाळवून पण आमच्या हातामध्ये फक्त एक छोटासा मावरावाला आहे. आता घरी जातोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो.